बरेच जण आज लोक तसं म्हणत नाहीत, की ते म्हणतात की मी कष्ट केलं, मी कमवलं, मी घाम गाळला म्हणून इथपर्यंत आलो. नाही, हा मी शब्द आमच्या जीवनातून डिलीट करायला पाहिजे. आम्ही म्हणायला पाहिजे की देवाच्या कृपेनं आज जो कोण मी आहे हे देवाच्या कृपेमुळे. देवाचं कार्य आम्ही जाणलं पाहिजे, देवाच्या कृपेला आम्ही महत्व दिलं पाहिजे. वचनाकडे जाऊ. स्तोत्र संहिता 31 अध्याय आणि 9 वचन आपण वाचूया. स्तोत्र संहिता 31:9. हे परमेश्वरा, माझ्यावरती कृपा कर, कारण मी संकटात आहे. माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखाने क्षीण झाले आहेत. आणि ह्या ठिकाणी ह्या वचनात आपण वाचतो प्रियानो, की जो स्तोत्र करता म्हणत आहे, हे परमेश्वरा, माझ्यावर कृपा कर, कारण मी संकटात आहे. माझे नेत्र, माझा जीव, माझे शरीर ही दुःखाने क्षीण झाले आहेत. म्हणजे हा जो स्तोत्र करता आहे हा दुःखामध्ये आहे, त्रासामध्ये आहे. आणि तो म्हणतोय की माझा जीव, माझं शरीर हे दुःखानं क्षीण झालेलं आहे. आणि ह्या सेवकाला, ह्या व्यक्तीला काय की देवाची कृपा पाहिजे आहे. काय पाहिजे आहे? देवाची कृपा पाहिजे आहे. आणि ह्या देवाच्या कृपेबद्दल तो प्रार्थना करत आहे. तर प्रियानो, आज ह्या वचनातून जो मला विषय तुमच्या समोर मांडायचा आहे तो म्हणजे देव कोणावर कृपा करतो. देव कोणावरती कृपा करतो. बघा, परमेश्वर बायबलमध्ये स्पष्टपणे आपल्याला शिकवतंय की पवित्र शास्त्र शिकवते की देवाची कृपा तो त्याच्या इच्छेनुसार आणि चारित्र्यानुसार विशिष्ट प्रकारच्या लोकांना कृपा दाखवतो. येथे काही प्रमुख गोष्टी आहेत प्रियानो, की बघा, देव लोकांच्यावरती कृपा करतो. कुणावरती कृपा करतो? विशेष सर्वांच्यावरतीच तो कृपा करतो. परंतु काही अशी विशेष लोक असतात की परमेश्वर त्यांच्यावरती अधिक कृपा करतो. हालेलुया. काही असे लोक आहेत की परमेश्वर त्यांच्यावरती अधिक कृपा करतो. असं नाही की परमेश्वर दुजाभाव करत नाही, परंतु परमेश्वराच्या हातामध्ये आहे कुणावरती कृपा करायची, कुणावरती नाही करायची. ओके. आणि किती प्रमाणात करायची हे देव ठरवणार. देवाला वाटलं की ह्याच्यावरती मी दया करणार, देव करणार. देवाला जर वाटलं की बाबा ह्याच्यावरती दया करायची ना, देव तसंही करू शकतो. कारण सर्व काही देवाच्या हातामध्ये आहे आणि देव ठरवणार किती प्रमाणात कुणावरती ती कृपा करायची. तर प्रियानो, आज आम्ही शिकणार आहोत की देव नेमकं कुणावरती कृपा करतो. आपल्याला प्रत्येकाला देवाच्या कृपेची गरज आहे का? येस, आपल्याला प्रत्येकाला देवाची कृपेची गरज आहे. मला सुद्धा देवाच्या कृपेची गरज आहे. आणि देव कृपा करणार आहे, परंतु परमेश्वर काही लोकांच्या वरती आणि विशेष त्याच्या इच्छेनुसार आणि चारित्र्यानुसार जे जीवन जगतात, परमेश्वर त्यांच्यावरती काय करतो? अधिक कृपा करणारा परमेश्वर आहे. अधिक कृपा करणारा परमेश्वर आहे. म्हणून आज आपण पाहणार आहोत, काही गोष्टी पाहणार आहोत की देव नेमकं कुणावरती अधिक कृपा करतो. देव कुणावरती नेमकं अधिक कृपा करतो. तर आज देवाच्या कृपेविषयी शिकणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे, देव नम्र लोकांच्या वरती अधिक कृपा करणारा परमेश्वर आहे. नीतिसूत्रे 3:34 मध्ये म्हटलेलं आहे, उपहास करणाऱ्यांचा तो अवश्य उपहास करतो, पण दीनावर तो कृपा प्रसाद करतो. दीन लोक म्हणजे नम्र लोक, आणि नम्र लोकांच्या वरती परमेश्वर कृपा करतो असं देवाचं वचन सांगितलेलं आहे. याकोब 4:6 मध्ये म्हटलेलं आहे प्रियानो, तो अधिक कृपा करतो. म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करतो आणि लीनावर कृपा करतो. परमेश्वराच्या ह्या वचनात सांगितलेलं आहे, जे गर्विष्ठ आहेत त्यांना परमेश्वर विरोध करतो, पण जे नम्र आहेत त्यांच्यावरती परमेश्वर कृपा करतो. माझ्या प्रियानो, देव अशा लोकांच्या वरती आनंदित होतो. कोणत्या लोकांच्या वरती? जे नम्र आहेत, जे लीन आहेत, जे दीन आहेत, अशा लोकांच्यावरती परमेश्वर आनंदित होतो. आणि जे स्वतःला मोठे करतात का नाही, जे स्वतःला मोठे करतात, परमेश्वर त्यांच्यावरती खरंच ते देवाची कृपा गमावतात. जे स्वतःला उंच करतात का नाही, ते लोक देवाची कृपा गमावतात प्रियानो. आणि प्रियानो, म्हणून जे देवावरती अवलंबून राहतात, लीन होऊन, नम्र होऊन, जे देवावरती अवलंबून राहतात, त्या लोकांच्यावरती देव खुशीनं, आनंदानं परमेश्वर त्यांच्यावरती कृपा करतो. हालेलुया. आणि हे अद्भुत आहे प्रियानो. आम्ही नम्रता धारण करायला पाहिजे. आम्ही नम्र असलं पाहिजे. आम्ही कुठल्याही प्रकारे गर्वानं फुगून जायचं नाही प्रियानो. प्रत्येक वेळेला देवाची जर खूप कृपा आमच्यावरती व्हावी असं प्रत्येकाला जर वाटतंय, तर त्या व्यक्तीनं नम्र होणं गरजेचं आहे, लीन होणं गरजेचं आहे, दीन होणं गरजेचं आहे. प्रेज गॉड. कारण परमेश्वराला गर्व आवडत नाही.
परमेश्वराला गर्वाचा तो द्वेष करतो, विरोध करतो, गर्विष्ठ लोकांचा तो विरोध करतो म्हटलेला आहे. प्रियानो, गर्व करण्यासारखं आमच्यामध्ये काही नाही आहे. हालेलुया. आज प्रभूच्या कृपेमुळेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. अनेक लोक आहेत प्रियानो, जेव्हा देव त्यांना आशीर्वादित करतो, देव त्यांच्या जीवनावरती कृपा करत असतो आणि आशीर्वादित करत असतो आणि शून्यातनं काही लोक जेव्हा वरती येतात तेव्हा त्यांना गर्व येऊ लागतो आणि परमेश्वर त्या गर्वाचा हेट करतो प्रियानो. हालेलुया. आम्ही कितीही मोठं हो, परंतु आमची सुरुवात कधी विसरायची नाही. आम्ही कुठून आलो हे कधी विसरायचं नाही. कारण आम्ही शून्य होतो तेव्हा देवाने आमच्यावरती कृपा केलेली असते आणि म्हणून तर आम्ही या ठिकाणी उंचावरती पोहोचलेलो असतो. परंतु काही लोक आहेत की उंचावरती आल्यानंतर, सर्व काही ते ब्लेस झाल्यानंतर, सर्व काही त्यांच्याकडं एक नाव कमावल्यानंतर प्रियानो त्यांना गर्व येऊ लागतो आणि परमेश्वर तिथून त्यांना खाली पाडतो. आज जगामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की ते पडले. प्रियानो, बायबलमध्ये आम्ही वाचतो, एक राजा होता, त्यानं देवाचं गौरव स्वतःवरती घेतलं आणि तो किडे पडून मेला म्हणून सांगितलेलं त्या ठिकाणी. त्या क्षणाला किडे पडून तो मेला जेव्हा त्यानं देवाचं गौरव स्वतःवरती घेतलं. आज आम्ही लक्षात घ्या, जर आम्ही लीन होत नाही, नम्र होत नाही आणि गर्वानं फुगून जातो, परमेश्वर त्या व्यक्तीला सोडणार नाही. हालेलुया. म्हणून आपल्याला नम्र जीवन जगायचं आहे, लीन जीवन जगायचं आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीचा गर्व करू नये. आमच्या बोलण्यातनं म्हणायला पाहिजे, आज मी जे काय आहे हे देवाच्या कृपेमुळे आहे. बरेच जण आज लोक तसं म्हणत नाहीत, की ते म्हणतात की मी कष्ट केलं, मी कमवलं, मी घाम गाळला म्हणून इथपर्यंत आलो. नाही, हा मी शब्द आमच्या जीवनातून डिलीट करायला पाहिजे. आम्ही म्हणायला पाहिजे की देवाच्या कृपेनं आज जो कोण मी आहे हे देवाच्या कृपेमुळे आहे. ज्या पोस्टवरती मी आहे ती देवाची कृपा आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही देवाची कृपा म्हणायला पाहिजे. देवाचं कार्य आम्ही जाणलं पाहिजे, देवाच्या कृपेला आम्ही महत्त्व दिलं पाहिजे. आमच्या कष्टाला नव्हे, आमच्या घाम गाळलो त्याला नव्हे, परंतु देव म्हणतो की नम्र होतो आणि जो नम्र होणार त्याला परमेश्वर अधिक उंच करणार, त्याच्यावरती अधिक परमेश्वर कृपा करणार आहे. हालेलुया. दुसरी गोष्ट आपण पाहूया की परमेश्वर कोणावरती कृपा करतो. दुसरी गोष्ट आहे, जे नीतिमान आणि आज्ञाधारक आहेत. जे नीतिमान व्यक्ती आहेत, जे लोक नीतिमान जीवन जगतात आणि जे आज्ञाधारक म्हणजे देवाचं वचन जे पाळतात, त्या लोकांच्यावरती परमेश्वर आनंदानं कृपा करायला तयार होतो. स्तोत्रसंहिता 5:12 मध्ये म्हटलेलं आहे, कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस, हे परमेश्वरा, तू त्याच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचं वेष्टन घालतोस. परमेश्वर ह्या वचनात सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या भोवती कृपेचं वेष्टन घालतो, कवचाप्रमाणे म्हटलेलं आहे. कुणावरती तो कृपेचं वेष्टन कवचाप्रमाणे घालतो? कुणावरती? जो नीतिमान आहे, जो देवाची आज्ञा पाळतो, देवाचं वचन पाळतो, त्या व्यक्तीला कृपेचं वेष्टन असतं, कृपेचं कवच असतं त्या व्यक्तीवरती. हालेलुया. प्रियानो, हेच तर आपल्याला पाहिजे असतं. कृपेचं कवच आमच्या कुटुंबावरती पाहिजे, कृपेचं कवच आमच्या बिझनेसवरती पाहिजे, कृपेचं कवच आमच्या कामावरती पाहिजे, कृपेचं कवच आमच्या लेकरांच्या वरती पाहिजे आणि कृपेचं कवच आमच्या मंडळीवरती पाहिजे. हालेलुया. आणि नीतिमान लोकांच्या वरती परमेश्वर हे कृपेचं कवच ठेवतो. प्रियानो, हीच गोष्ट आहे की आम्हाला नीतिमानाचं जीवन जगायचं आहे आणि देवाच्या आज्ञा पाळायच्या आहेत आणि देवाचं कृपेचं वेष्टन आमच्यावरती येणार आहे, कृपेचं कवच आमच्यावरती येणार आहे. विचार करा, जेव्हा कृपेचं कवच आमच्यावरती असेल, आमच्या घरावरती, आमच्या कुटुंबावरती, आमच्या मंडळीवरती, आमच्या जीवनावरती, आमच्या कामावरती, विचार करा, सैतानाचं काय चालेल? काय पण चाललं नाही सैतानाचं. आम्ही प्रार्थना करायला पाहिजे, प्रभू नीतिमानाचं जीवन जगायला मला तू सहाय कर, तुझ्या आज्ञा पाळायला मला सहाय कर, जेणेकरून तुझं कृपेचं कवच माझ्या भोवती असेल. कृपेचं कवच ज्याच्यावरती नाही प्रियानो, त्याचं जीवन फार डेंजर झोन मध्ये आहे. हालेलुया. आम्ही प्रत्येक जण कृपेच्या कवचाखाली पाहिजे आणि देवाचं कृपेचं कवच आमच्यावरती असेल तर आम्ही सुरक्षित असणार आहे आणि आम्हाला कोणी धक्का लावू शकणार नाही, आमच्या कामाला कोणी धक्का लावू शकणार नाही, आमच्या मंडळीला कोणी धक्का लावू शकणार नाही, आमच्या बिझनेसला कोणी धक्का लावू शकत नाही आणि आमच्या लेकरांना सुद्धा कोणी धक्का लावू शकणार नाही. हालेलुया. आणि म्हणून कृपेचं कवच नीतिमान लोकांच्यावरती असतं आणि आज्ञाधारक लोकांच्यावरती असतं. स्तोत्र 34:15 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराचे नेत्र नीतिमानाकडे असतात, त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. हालेलुया. नीतिमान लोकांना परमेश्वर अशी कृपा करतो की त्यांच्याकडं त्या लोकांच्याकडे परमेश्वराचं नेत्र असतं. ओके, त्या लोकांच्याकडे परमेश्वराचे कान लागलेले असतात. कुणाकडे? नीतिमान लोकांच्याकडे. नीतिमान व्यक्तीचं जीवन कसं असलं पाहिजे? नीतिमान व्यक्तीचं जीवन जर मी बायबलमधून जर उदाहरण द्यावं गेलं तर इयोब हा नीतिमान व्यक्ती होता.
तो देवाला भिवून वागे, पापापासून दूर राही आणि देवाच्या इच्छेप्रमाणे तो पुढे जात होता. आणि असं नीतिमानाचं जीवन आपल्याला जीवन जगायचं आहे, देवाची आज्ञा पाळायचं आहे. आणि प्रियानो, देवाचं कृपेचं वेष्टन आमच्यावरती येणार आहे. आज बघा, आज अनेक लोक प्रत्येकाची आज्ञा पाळतात, ओके, जगातल्या लोकांची आज्ञा पाळतात, पण देवाची आज्ञा पाळायला लोक कमी स्वतःला कमी करतात. त्या गोष्टीत आम्ही कमी होता कामा नाही. देवाची आज्ञा होईल तेवढा प्रयत्न करून आम्ही आज्ञा पाळायला पाहिजे. प्रेज गॉड. कोणी म्हणू नका देवाची आज्ञा फार कठीण आहे. जो म्हणतो की कठीण आहे, याचा अर्थ त्या व्यक्तीला देवाच्या आज्ञेप्रमाणे चालायचं नसतं, आणि म्हणून तो म्हणतो व्यक्ती की ते मला कठीण आहे. कठीण नाही. देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे सोपं करून देण्यासाठी. देवाचा आत्मा आमच्यामध्ये आहे देवाची आज्ञा पाळण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन देत असतो, आणि तो आपल्याला सोपं करून देत असतो. पवित्र आत्मा आपल्याला सत्यात चालवेल म्हटलेला येशू ख्रिस्त, आणि तो आम्हाला सहाय करणार आहे. म्हणून आम्ही होईल तिकडं देवाचा आज्ञा पाळण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, आणि नीतिमानाचं जीवन जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हालेलुया. आम्ही सगळ्यांना घाबरतो, पण देवाला घाबरत नाही. काही लोक असे पण आहेत, आणि त्या लोकांच्यावरती देवाचा कृपा कशी येईल, कशी वाढेल? नाही, आम्ही देवाचं भय बाळगायला पाहिजे, आणि देवाच्या इच्छेप्रमाणे चालायला पाहिजे. एक नीतिमान व्यक्ती म्हणून जीवन जगायला पाहिजे. त्या व्यक्तीवरती देवाचं कृपेचं वेष्टन असतं. जे आज्ञाधारकता आणि नीतिमत्तेत चालतात त्यांना देवाची संरक्षणात्मक कृपा अनुभवायला मिळते. संरक्षण लाभतं, म्हणजे देवाचं कवच, कृपेचं कवच आमच्यावरती असतं, आणि आम्ही सुरक्षित असतो. हालेलुया. तिसरी गोष्ट आपण पाहू की देव कुणावरती कृपा करतो. पहिले विश्वासू व्यक्तीवरती परमेश्वर कृपा करतो. विश्वासू व्यक्ती. पहिले शमूएल 26:23 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या नीतिमत्तेचे व सचोटीचे म्हणजे विश्वासूपणाचे फळ देईल. सचोटीचे म्हणजे विश्वासूपणाचे. जो व्यक्ती विश्वासू आहे त्या व्यक्तीला परमेश्वर कृपेचं फळ दिल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. सर्वजण म्हणा, जो व्यक्ती विश्वासू आहे त्याला परमेश्वर कृपेचं फळ दिल्याशिवाय राहत नाही. होय प्रियानो, आपण हे देवाची जर कृपा आमच्या जीवनात अनुभवायची आहे, आम्ही विश्वासू असलं पाहिजे. विश्वासू म्हणजे काय? विश्वासू म्हणजे लोकांच्या बरोबर विश्वासू, देवाबरोबर विश्वासू आणि मंडळीबरोबर विश्वासू. हालेलुया. म्हणा, देवाबरोबर विश्वासू, मंडळीबरोबर विश्वासू, सेवकाबरोबर विश्वासू, कामामध्ये विश्वासू, लोकांच्या बरोबर विश्वासू राहायला पाहिजे. आणि मग तेव्हा देवाची कृपा आमच्यावरती विपुल होते. देवाची कृपा आमच्यावरती होते. जो विश्वासू नाही, प्रियानो बघा, विश्वासू, आम्ही विश्वास तोडायचा नाही, कुणाचा विश्वासघात करायचा नाही. हे आमच्या रक्तात आम्ही बिंबवलं पाहिजे. आमच्या मनात, ध्यानात, हृदयात आम्ही बिंबवलं पाहिजे. आम्ही विश्वासघात करणारी व्यक्ती बनू नये. आम्ही यहूदा इस्करियोत सारखं व्यक्ती बनू नये की ज्यानं विश्वासघात केला 30 रुपयासाठी. प्रियानो, आज लक्षात घ्या, जो विश्वासघात करतो त्यावरती देवाची कृपा असेल काय? नाही. जो विश्वासू राहणार आहे आपल्या प्रत्येक कार्यामध्ये, बोलण्यात, बघा अनेक जण बोलतात पण ते करत नाहीत. सगळ्यांचं लक्ष आहे की बोलतात पण ते पाळत नाहीत, ते करत नाहीत. प्रियानो, त्या लोकांना आम्ही विश्वासू म्हणू शकतो काय? त्यांना विश्वसनीय म्हणू शकत नाही. ते धोकेबाज आहेत पण बोलतात. आता बघा, अनेक जण मोठे मोठे भाषणं देतात, मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात, पण करायची जेव्हा वेळ येते तेव्हा ते माग असतात. प्रियानो, विश्वासू आम्ही असलं पाहिजे. जे आम्ही बोलणार ते करायला पाहिजे. जे आम्ही लोकांच्या सोबत आमचा विश्वास जर घात करणारी जर व्यक्ती असेल, एक दिवस आपला स्वतःचाच विश्वासघात होऊ शकतोय. कारण बायबलमध्ये सांगितले, बायबलचं प्रिन्सिपल आहे, तत्व आहे काय? जे पेरणार तेच उगवणार. तुम्ही इतरांचा विश्वासघात केला, दुसरे तुमचा विश्वासघात करणार एक दिवस. हालेलुया. मग त्यासाठी तुम्ही तयार पाहिजे. जर व्यक्ती इतरांचा विश्वासघात करणारी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीनं समजून घ्यायचं, लोक सुद्धा माझा एक दिवस विश्वासघात करणार. जे पेरणार ते उगवणार. आणि विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर कसं आशीर्वादित करेल, कसं त्याच्यावरती कृपा करेल? नाही. म्हणून ह्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे की नीतिमत्तेचं व सचोटीचे फळ देईल. सचोटीचे फळ कृपा आहे. हालेलुया. विश्वासूपण आमच्यामध्ये असायला पाहिजे. विश्वासू असायला पाहिजे. आम्ही
टाइम घालवण्यासाठी बरेच जण आम्ही खोटं बोलणं किंवा त्या गोष्टीचा आपण आधार घेतो, परंतु लक्षात घ्या त्या गोष्टीद्वारे आम्ही कुणाचा तरी विश्वासघात करतोय. नाही, ती गोष्ट आमच्यातून होता कामा नाही. अनेक लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकलेला असतोय, मग त्या एवढ्या लोकांचा एखाद्या छोट्या गोष्टीमुळं आम्ही विश्वासघात करायचा काय? नाही 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 नाही. देवानं आमच्यावरती विश्वास टाकलेला असतोय. मग देवानं जर आमच्यावरती विश्वास टाकलाय, माझ्यावरती विश्वास टाकलाय, तर मग मी त्या देवाचा विश्वासघात करायचा? आणि मग देवाचा विश्वासघात करून मला देवाकडनं आशीर्वाद भेटतील काय? नाही, कधीही भेटणार नाहीत. म्हणून प्रियानो, आम्ही विश्वासूपण हे आमच्यामध्ये असायला पाहिजे. विश्वासूपण आमच्यामध्ये असायला पाहिजे. ओके, जी जबाबदारी आमच्यावरती येते, जी जबाबदारी आमच्यावरती येते, ते जर आम्ही जर आम्ही ती जबाबदारी पूर्ण पार पाडली, देव खुशीनं आपल्याला आशीर्वाद देतो, देवाची कृपा आमच्यावरती येते. पण समजा एखादी जबाबदारी दिली आणि त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं, ती व्यक्ती देवाची कृपा गमावते. देवाची कृपा गमावते. आलेली जबाबदारी विश्वासूपणानं आम्हाला पार पाडायला पण पाहिजे. हॅलो, त्यामध्ये काय? देवाची कृपा आमच्यावरती असते. हालेलुया, देवाचा फेवर आमच्यामध्ये असतो. तुम्ही कुठे जाल आणि बघा, लक्षात घ्या, तुम्ही इतरांचा विश्वासघात कराल, तुम्ही कुठेही गेला, तुमच्या महत्वाच्या कामात काहीतरी गडबड होणार. महत्वाच्या कामात तिथं गडबड होणार. का माहिती आहे? तुम्ही इतरांचा विश्वासघात केलाय, तिथं महत्वाच्या कामात सुद्धा तुमचा विश्वासघात होणार. मी हे का बोलत आहे? प्रियानो, देव पण जो व्यक्ती आहे विश्वासू, त्या व्यक्तीवरती कृपा करतो, त्या व्यक्तीवरती देव खुश होतो. हालेलुया. येशू पिता म्हणाला येशूला, जेव्हा तू बाप्तिस्मा घेऊन बाहेर आला, येशूला पिता काय म्हणाला? आकाश उघडलं तेव्हा काय म्हणाला? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. का म्हटला? कारण येशू विश्वासू होता. येशू देवाच्या आज्ञेत होता. येशू पित्याच्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी करत होता. आणि त्यावेळेस पिता म्हणाला की माझ्या या पुत्राविषयी मी काय? संतुष्ट आहे, आनंदी आहे, खुश आहे. प्रियानो, आज मला सांगायचं आहे की त्याचप्रमाणे आपण देवाशी विश्वासू राहूया, मंडळीशी विश्वासू राहूया, सेवकाशी विश्वासू राहूया, आमच्या कामामध्ये विश्वासू राहूया आणि सर्व लोकांशी आपण विश्वासू राहूया. आणि मग परमेश्वर आमच्याविषयी सुद्धा म्हणेल की मी या व्यक्तीविषयी काय आहे? संतुष्ट आहे. हालेलुया. या मंडळीविषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. आणि जेव्हा एक जबाबदारी आम्ही विश्वासानं पार पाडतो, देव आणखीन आपल्यावरती जबाबदारी देतो. कळलं? जर समजा आम्ही छोट्याशा कामामध्ये विश्वास राहिलो, देव आमचं पोस्ट वाढवत जातो. ओके, पोस्ट आमची वाढवत जातो. का? आम्ही विश्वासूपणानं सर्व कार्य करत आहे. देवाची सेवा सुद्धा विश्वासानं करणाऱ्याला, त्या सेवकाला देव उंच करतो. आमेन. हालेलुया. जो सेवक देवा विश्वासूपणानं सेवा करत नाही, जेवढं त्यानं कमवलेलं असतंय तिथून देव त्याला खाली पडतो. होय, आम्ही सर्व बाबतीत विश्वास राहायचा प्रयत्न करायला पाहिजे. तिथं देवाची कृपा वाढते. स्तोत्र संहिता 84:11 मध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो, जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही. प्रेज गॉड. मगाशी तुम्हाला म्हटलं की पोस्ट कोणापासून येते? परमेश्वरापासून येतं. आणि ह्या वचनात तेच सांगितलंय की परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. अनुग्रह, देवाची कृपा परमेश्वर देतो आणि आमची पोस्ट वाढत जातो, परमेश्वराचे आशीर्वाद वाढून जातो. आणि ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे, जे सात्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही. जे विश्वासूपणानं जीवन जगतात त्या लोकांना, त्या कुटुंबाला परमेश्वर उत्तम ते दिल्या वाचून राहणार नाही. जे उत्तम आहे ते तुमच्या हातात असेल. कधी? तुम्ही देवाशी, लोकांशी, मंडळीशी, सेवकाशी कसं राहायला पाहिजे? विश्वासू राहायला पाहिजे. विश्वासघात करणाऱ्यांना उत्तम ते भेटणार नाही, जे बात आहे ते भेटणार. समजलं? विश्वास होणाऱ्यांना उत्तम ते भेटणार आहे आणि जे विश्वासघात करणाऱ्यांना जे बाद आहे ते भेटणार. कुठलं पाहिजे आपल्याला? उत्तम ते पाहिजे. विश्वासूपणाचं जीवन जगूया आणि देव आपल्याला उत्तम ते दिल्याशिवाय राहणार नाही. तर विश्वासू जीवन दैविक कृपेला आणि आशीर्वादाला आकर्षित करते. आमेन. हालेलुया. म्हणून विश्वासू जीवन आपल्याला जगायचं आहे की देव आपल्याला खुशीनं काय करेल? आमच्यावरती कृपा करेल. चौथी गोष्ट आहे, देव दयाळू व्यक्तीवरती कृपा करतो. दयाळू व्यक्ती
मत्ती 5:7 मध्ये म्हटलेलं आहे, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावरती दया होईल. हालेलुया. जे दयाळू व्यक्ती आहेत त्यांच्यावरती देव दया पण करणार आणि कृपा पण करणार आहे. म्हणून आपण दयाळू राहूया. जे करुणा किंवा दया दाखवतात ते देवाचे हृदय प्रतिबिंबित करतात आणि त्याची कृपा प्राप्त करतात. म्हणजे आम्ही दया दाखवणारी व्यक्ती दयाळू असलं पाहिजे. आम्ही इतरांच्यावरती पण दया करणारी व्यक्ती पाहिजे. आम्ही इतरांना देण्याची मदत करण्याची व्यक्ती पाहिजे. आम्ही इतरांना जर दिलं तर परमेश्वर आमच्यावरती कृपा करेल आणि परमेश्वर आम्हाला सुद्धा देईल. काही लोक असतात की अमेरिकन खोरं, काय फक्त वाढायचं नाही. आम्ही देणारी पण पाहिजे व्यक्ती, म्हणजे आम्ही इतरांना मदत करणारी व्यक्ती पाहिजे, दया करणारी व्यक्ती पाहिजे. आम्ही सुद्धा कुणावरती तरी कृपा करणारी व्यक्ती पाहिजे. आम्ही इतरांना मदत करतोय, परमेश्वर आमच्यावरती कृपा करून आम्हाला मदत करतो. हालेलुया. परमेश्वराने सांगितलंय की तुम्ही शेजारवरती प्रीती करा. शेजारवरती प्रीती कशी करणार? आम्ही मदत सुद्धा करू शकतो त्यांना. हालेलुया. देवाची प्रीती, देवाची दया आम्ही इतरांना दाखवायला पाहिजे. जे आज आमच्याकडे आले त्यातूनच आम्ही इतरांना दया दाखवायला पाहिजे. जे आमच्याकडे आहे त्यातूनच आम्ही इतरांना मदत करायला पाहिजे. हालेलुया. आणि परमेश्वर आम्हाला इतकं कृपा करत जाणार आहे, इतका कृपा करत जाणार आहे, आमचं कधी संपणार नाही. बघा, इतरांना मदत केल्यानं आमचं काही कमी होत नाही, उलट आमच्यात परमेश्वर भर घालत जातो. हालेलुया. तो अनुभव जर आपल्याला घ्यायचा आहे, तुम्ही इतरांना द्यायला मदत करायला शिका आणि बघा तुमचं कसं परमेश्वर वाढवतो. परमेश्वराचं कार्य तसं आहे. म्हणून एका मुलानं 5 भाकरी आणि 2 मासे दिल्या, त्याचं कमी झालं? 5 भाकरी 2 मासा लोकांसाठी दिल्या, उलट त्याचं ते मल्टिपल होत गेलं, बहुगुणित होत गेलं. 5,000 लोक जेवले, 5,000 लोकांना दिलं, पण ह्या टोपल्या काय संपनात. 12 टोपल्या शिल्लक राहिलं. त्या 12 टोपल्यामध्ये कितीतरी भाकरी असतील आणि कितीतरी मासे असतील, पण मुलाने दिल्या किती? फक्त 5 भाकरी आणि 2 मासे, तेवढंच दिलेलं. हा देवाचा आशीर्वाद आहे. जेव्हा आम्ही इतरांना देतो, परमेश्वर आमचं भरतो. आमेन. हालेलुया. तो अनुभव, ती कृपा आपल्याला पाहिजे. आमचं भरावं अशी इच्छा आहे. देवाने अशी काय कृपा आमच्यावरती करावी की आमचं भरायला पाहिजे. ठीक आहे, आम्ही सुद्धा इतरांची दया करायला आणि कृपा करायला शिकलं पाहिजे. त्यामध्ये परमेश्वर आमचं काय करतो? भरतो. आमेन. हालेलुया. हे परमेश्वरचा अनुभव तीच व्यक्ती घेऊ शकतो जी व्यक्ती दयाळू आहे. आमेन. 5वी गोष्ट आहे की कुणावरती परमेश्वर कृपा करतो? जे त्याला शोधतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या लोकांच्यावरती परमेश्वर कृपा करणारा देव आहे. विलापगीत 3:25 मध्ये म्हटलेलं आहे, जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना तो जीव त्याला शरण जातो, त्याला परमेश्वर त्याच्यावरती काय होतो? प्रसन्न होतो. म्हणजे जे परमेश्वराची आशा धरून राहतात त्यांना, आणि जो जीव त्याला शरण जातो त्याला परमेश्वर प्रसन्न होतो आणि देव त्याच्यावरती कृपा करतो. इथं या ठिकाणी 2 गोष्टी सांगितल्यात. आशा धरून राहतात. कुणाची? परमेश्वराची आशा धरून राहतात. आणि दुसरं काय सांगितलं त्या ठिकाणी? जो जीव त्याला शरण जातो, जो देवाला शरण जातो, खरंच परमेश्वर त्या व्यक्तीला काय करतो? कृपा करतो त्या व्यक्तीवरती. तर प्रियानो, जे त्याला शोधतात, आम्ही शोधायला पाहिजे, परमेश्वराला शोधायला पाहिजे, परमेश्वराकडे धाव घ्यायला पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की माझ्या कष्टात, माझ्या दुःखात परमेश्वर माझी काळजी घेईल, माझ्यावरती कृपा करेल. प्रत्येकाला वाटतंय का नाही, जेव्हा आम्ही दुःखात असतो, आम्ही समस्यामध्ये असतो, आम्हाला काय वाटतं की परमेश्वराने आमच्यावरती काय करावी? कृपा करावी. प्रत्येकाला वाटतं. होय, जेव्हा दुःखात असतो आम्हाला देवाकडनं अपेक्षा असते की देवाने आमच्यावरती कृपा करावी, परंतु त्या दुःखात आम्ही एक गोष्ट करायला विसरतो. कुठली सांगा? देवाचा धावा करायला आम्ही कमी पडतो. दुःखात आम्ही देवाचा धावा करायचं बंद करतो, देवाला शरण जायचं कमी पडतो त्या गोष्टी. बघा, देवाची इच्छा असते की त्यावेळेस आम्ही देवाचा धावा करावा, परंतु काय होते? आमच्या बाबतीत उलट होतंय. आम्ही दुःखामुळे एवढं टेन्शन घेतो, आमची प्रार्थना, वचन सगळं बंद होत आहे. एका व्यक्तीला विचारलं, का रे बाबा तू चर्चला आला नाही? नाही, फार टेन्शन मध्ये होतो पास्टर. बघा, फार टेन्शन मध्ये. कसलं टेन्शन? नाही, लय समस्या चालू आहेत आमच्या, फार टेन्शन मध्ये.
आणि चर्चला यायचं माझं मनच झालं नाही, म्हणून मी आलो नाही. वा रे वा, महाशय बघा इथं वचन मग काय सांगितलंय, जे परमेश्वराला शोधतात आणि त्याच्यावरती भरोसा टाकतात त्याच्यावरती काय होणार आहे, परमेश्वर कृपा करणार आहे. मग आज दुःखामुळं आम्ही देवापासून दूर जायचं का परमेश्वराचा धावा करायचा आहे? परमेश्वराचा धावा करायचा आहे. हे दुःख आज आलंय, उद्या नसेल, पण परमेश्वरापासून, देवाच्या संध्यापासून आम्ही दूर होता कामा नाही. प्रेज गॉड. तर त्यासाठी या ठिकाणी सांगितलंय की परमेश्वराची आम्ही आशा धरून राहणारा व्यक्तीला परमेश्वर कृपा केल्याशिवाय राहत नाही. आम्ही आशा धरून राहायचंय. आता बघा, अनेक जण आपल्याला संकट येतात, पण त्या संकटात जर परमेश्वर विश्वास ठेवून आम्ही जीवन जगलो तर देव कृपा करणार काय? नाही. परमेश्वर आमच्या 100% कृपा करणार, 100%. कारण आम्ही आशा कुठल्या माणसाची नव्हे, आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वरची आम्ही आशा धरतो. परमेश्वर त्या व्यक्तीवरती कृपा केल्याशिवाय राहत नाही. आम्ही त्याला शोधायचा आहे, परमेश्वराचा धावा करायचा आहे आणि त्याच्यावर विश्वास टाकायचा आहे. प्रभू परमेश्वर काय करील? कृपा केल्याशिवाय राहणार. आमेन. 4 जण व्यक्ती एका व्यक्तीला घेऊन आले जिथं येशू बसला होता. तिथं माहिती आहे, एका खोलीमध्ये येशू प्रार्थनेला लोकांना बसला होता, प्रार्थना करत होता, वचन शिकवत होता. आणि 4 लोकांनी एका व्यक्तीला घेऊन आले. डेड बॉडी घेऊन आले नाही 4 लोक म्हटल्यावर काय, त्याला काय झालेलं? लकवा मारलेला आणि त्याला उचलून आणलेलं, कारण त्याला चालता येत नाही. आणि जिथं येशू त्या रूम मध्ये, घरामध्ये बसला आहे, तिथं त्याला घेऊन जायचं होतं. मग 4 लोकांनी उचलून आणलं. मग आत यायला गर्दी होती, जागा नव्हती. मग त्या लोकांनी काय केलं, छपरातून वरती त्याला उचलून घेऊन जायचं म्हणजे काय सोपं काम नाही. हा असं घेऊन जायला 4 लोकांना कठीण जाते. आता ह्याला वरती चढवायचं आहे आणि चढून झालं तर वरून आणि खाली आणि सोडायचं आहे. हे कसलं कष्टाचं काम आहे हो? एवढं सोपं वाटलं काय आम्हाला? एक विटाची बुट्टी वरती घेऊन जायचं, आम्ही घाम्या घुमवतोय. आणि हा व्यक्ती किती किलोचा असेल माहित नाही, 60 किलो 70 किलो 80 किलो असेल माहित नाही आपल्याला किती किलोचा आहे. या 4 लोकांनी एवढी कसरत केली, सांगतो त्या दिवशी फार मोठी कसरत केली. परंतु त्या कसरत करत असताना त्यांचा एक विश्वास होता की येशू याला बरं करेल. हालेलुया. त्यांची येशूवरती एक आशा धरून राहिलेले की त्या आशेमुळं एवढी सारी कसरत ते करत होते. हालेलुया. एक आशा होती आणि एक विश्वास होता. म्हणून या ठिकाणी सांगितलंय, जे परमेश्वराला शोधतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यावरती कृपा होते. आणि ह्या 4 लोकांनी येशूवर विश्वास टाकलेला की ह्या व्यक्तीला कुठला डॉक्टर बरा करणार नाही, तर ह्या घरात बसलेला येशू ख्रिस्त ह्या व्यक्तीला बरा करेल. आणि फार कसरत केली त्यांनी, विश्वासानं कसरत केली, येशूवर आशा टाकून त्यांनी कसरत केली आणि परमेश्वराचा तो शरण गेले. आणि त्याला एवढा कष्टानं घाम्या घुम झाले असतील, त्या विश्वासानं त्याला खाली सोडलं आणि तिथे येशूने चमत्कार केला. हालेलुया. त्याला उचलून घेऊन गेलं होतं, तो ह्याला येशूनं बरं केलं, तो चालत बाहेर गेला. हालेलुया. हे देवाची कृपा. हे प्रियानो, जो परमेश्वराचा शोध करतात, आपल्या कष्टामध्ये, दुःखामध्ये, आजारामध्ये, त्रासामध्ये विश्वासानं जे धावा देवाचा करतात, परमेश्वर त्यांच्यावरती कृपा करतो. हालेलुया. तो रिकामा आपल्याला पाठवणार नाही. तो आजार लकवा घेऊन आला, पण आरोग्य घेऊन गेला त्या ठिकाणी. आमेन. तर परमेश्वराला आम्ही शरण जायला पाहिजे, त्याला शोधायला पाहिजे, त्याच्यावर विश्वास टाकायला पाहिजे आणि प्रभू आमच्यावरती कृपा करणार आहे. जे प्रभूवर विश्वास आणि भरोसा ठेवतात त्यांच्यावर कृपा असते, त्यांच्यावरती कृपा असते. देवाचं कृपेचं कवच असतं. आमेन. हालेलुया. आणि शेवटची गोष्ट आहे 6वी, की परमेश्वर कुणावरती कृपा करतो? त्याच्या उद्देशासाठी निवडलेल्या लोकांच्यावरती. ओके. देवानं काही लोकांना निवडलेलं आहे, देवानं त्याच्या उद्देशासाठी, आणि त्या लोकांच्यावरती परमेश्वर काय करतो? कृपा करणारा देव आहे. तर उदाहरणार्थ मला सांगतो बायबलमधून, मरियाला देवानं निवडलेलं, बरोबर आहे. कुठल्या उद्देशानं निवडलेलं? आणि मरियावरती देवाची कृपा झाली. प्रियानं तुम्हाला सांगतो की का देवानं मरियाची निवड केली. कारण येशू ख्रिस्ताला ह्या जगात आणायचं होतं. हालेलुया. आणि म्हणून मरियाच्या पोटी येशू ख्रिस्त तो गर्भ राहणार होता आणि येशू ख्रिस्त या जन्माला येणार होता ह्या जगामध्ये.
त्यासाठी देवाच्या उद्देशासाठी देवानं कुणाची निवड केलेली? मरियाची निवड केलेली. आणि मरियाची निवड केली म्हणून काही परमेश्वर काही लोकांना निवडतो, आणि ज्या लोकांना परमेश्वर निवडतो त्या लोकांच्यावरती परमेश्वर कृपा करतो. म्हणून या वचनात काय सांगितले? लूक 1:28, देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, काय? हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. आमेन. तर ह्या ठिकाणी सांगितलं हे कृपा पावलेल्या स्त्रिये. कृपा पावलेली व्यक्ती कोण आहे? की ज्या व्यक्तीला देवानं त्याच्या उद्देशासाठी निवडलेले असते. आमेन. आणि विचार करा, जर प्रियानो, जर देवानं जर तुम्हाला आणि मला त्याच्या उद्देशासाठी जर निवडलंय, की परमेश्वर तुमच्या आणि माझ्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. कारण देवानं त्याच्या राज्यासाठी, त्याच्या उद्देशासाठी परमेश्वरानं आपल्याला निवडलेलं असतंय, आणि परमेश्वर आम्हाला असं सोडणार नाही, कृपा केल्याशिवाय सोडणार नाही. आणि परमेश्वर आमच्यावरती विशेष कृपा करतो. म्हणून देवाने एका विशेष उद्देशासाठी निवडलेली मरिया दाखवते की देवाच्या पाचारणात दैवी कृपा देखील असते. देव जर आम्हाला पाचारण करतो तर त्यासोबत देवाची कृपा सुद्धा आमच्यावरती असते. देव जर परमेश्वर काही गोष्टीसाठी परमेश्वर आम्हाला निवडतो तर त्याची कृपा सुद्धा आमच्यावरती असते. हालेलुया. जर परमेश्वर आम्हाला वर्शिप लीडर म्हणून निवडले, पाचारण केलंय, त्या पाचारणासोबत देवाची कृपा सुद्धा त्या व्यक्तीवरती असते. हालेलुया. देवाच्या सेवेसाठी परमेश्वर आम्हाला सेवक म्हणून जर निवडतो तर त्या सेवकासोबत, त्या पाचारणाबरोबर देवाची कृपा सुद्धा असते. आणि हे लोक, देवाने निवडलेल्या लोकांच्यावरती देवाची कृपा विपुल होत जाते. आमेन. हालेलुया. तर प्रियानो, आज आपण पाहिलं की देव कोणावरती कृपा करतो. तर देव नम्र लोकांच्यावरती कृपा करतो. देव नीतिमान आणि आज्ञाधारक लोकांच्यावरती कृपा करतो. विश्वासू लोकांच्यावरती कृपा करतो. दयाळू लोकांच्यावरती कृपा करतो. जे त्याला शोधतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या लोकांच्यावरती परमेश्वर कृपा करतो. आणि ज्यांना त्याच्या दैवी उद्देशासाठी निवडलेलं आहे त्या लोकांच्यावरती सुद्धा परमेश्वर कृपा केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. तर प्रियानो, आज तुम्हाला वाटतंय का की देवानं आमच्यावरती कृपा करावी? तर आम्ही सुद्धा नम्र असायला पाहिजे. आम्ही सुद्धा नीतिमान आणि आज्ञाधारक असावं. आम्ही विश्वासू असावं. आम्ही दयाळू असावं. आणि आम्ही परमेश्वराला शोधायला पाहिजे आणि परमेश्वरावरती विश्वास ठेवायला पाहिजे. आणि जर आम्ही त्यानं निवडलेली व्यक्ती जर असेल तर परमेश्वर आमच्यावरती सुद्धा कृपा करणार आहे. तर ह्या वेळेस आपण प्रार्थना करूया आणि देवाला